नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया तुरीच्या दाण्याच्या सोल्याच्या वड्या। तर मी इथे वड्या घेतलेल्या आहे आणि इथे एक टोमॅटो, एक कांदा आणि एक चम्मच आलं लसूण पेस्ट सुद्धा घेतलेला आहे। ह्या वड्या बनवण्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ह्या वड्या कशा बनवायच्या याचा व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे। तर चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी 2 बुटलं तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये 1 चम्मच जिरं टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपलं जिरं चांगल्या प्रकारे तडतडत आलेलं आहे आणि आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेऊया। कांदा सुद्धा मी तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा मस्तपैकी शिजून आलेला आहे आणि आता आपण यामध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। आलं लसूण पेस्ट सुद्धा मी तेलामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेत आहे। आजची ही एक रेसिपी गावरान पद्धतीची रेसिपी आहे आणि आता आपण यामध्ये 1 चम्मच हळद टाकून घेऊया, 1 चम्मच धनेपूड, 2 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच मसाला आणि आता आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेत आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे आपले पूर्णपणे मसाले मिक्स झालेले आहेत आणि यामध्ये मी टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा मी त्याच प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। आपला मसाला शिजण्यासाठी मी इथे अर्धा कप असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी मसाला सुद्धा मिक्स करून घेत आहे त्यामध्ये आणि हा मसाला मी 2 मिनिट चांगल्या प्रकारे शिजून सुद्धा घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या मसाल्याला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे आणि इथे आपला मसाला सुद्धा चांगल्या प्रकारे शिजून आलेला आहे आणि आता आपण यामध्ये वड्या टाकून घेऊया। तर इथे आपल्या पूर्णपणे वड्या टाकून झालेल्या आहेत। वड्या मी मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या वड्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेल्या आहेत आणि आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया। तुम्हाला हवं तितकं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। तर इथे पाणी टाकून झालेलं आहे आणि मी इथे पाण्याचं प्रमाण 2 ग्लास असं टाकून घेतलेलं आहे। तर आता आपण ह्या भाजीला 10 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। तर इथे आपल्या भाजीला 10 मिनिट झालेले आहे आणि आपली ही भाजी मस्तपैकी शिजून सुद्धा तयार झालेली आहे आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहोत। तर इथे आपली पूर्णपणे कोथिंबीर टाकून झालेली आहे आणि भाजीमध्ये मस्तपैकी अशी कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घेत आहे आणि ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूपच टेस्टी लागते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अशाच प्रकारे विदर्भाचा खादाड या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।